दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी पौर्णिमा मनापासून खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मैत्रिणींनो, आज आहे 23 नोव्हेंबर आणि आज आहे कालभैरव जयंती. तर या जयंतीनिमित्त आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, कालभैरव जयंतीनिमित्त आपण ज्या सेवा करणार आहेत त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी असते, नकारात्मक शक्तीचा प्रभाव असतो, तोही ह्या सेवा केल्यामुळे कमी होणार आहे. त्याचबरोबर घरामध्ये मुलं चिडचिड करतात, घरामध्ये वादविवाद असतात, किरकोळ कारणांवरून भांडणं लागतात. हेही या सेवा केल्यामुळे याचाही प्रभाव कमी होणार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. तर ती सेवा काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, आपल्याला कणकेचा दिवा करायचा आहे चौमुखी. त्याला 4 वाती लावता येतील असा, आणि त्या 4 वाती आपण करून घ्यायच्या आहेत आणि दिव्यामध्ये लावायच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल ओतायचं आहे. जर मोहरीचं तेल उपलब्ध नसेल तर घरामध्ये जे उपलब्ध आहे ते तुम्ही टाकलं तरी चालेल. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत, आणि काळे तीळ टाकताना आपल्याला ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः हा मंत्र उच्चारण करायचा आहे 11 वेळा किंवा 108 वेळा. त्यानंतर आपल्याला कालभैरव अष्टक लावायचं आहे, ऐकायचं आहे, आणि नाहीतर मग म्हणायचं आहे. तेही 11 वेळाच. कालभैरव अष्टक 11 वेळा आणि ओम कालभैरवाय नमः हा जप 11 वेळा किंवा 108 वेळा. ह्या 2 सेवा आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला घरामध्ये आपल्या जो वाईट नकारात्मक शक्तींचा प्रभाव असतो तोही कमी होणार आहे, आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या परिवारावर अखंड आशीर्वाद कालभैरव देवतेचा राहणार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर नंतर काय करायचं आहे आपल्याला, या सेवा झाल्याच्या नंतर त्या दिव्यातलं जे तेल आहे ते आपल्याला उजव्या हाताने, आपल्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाने आपल्याला त्यात बोट बुडवून आपल्या कपाळावर लावायचं आहे, आपल्या मुलांना लावायचं आहे. घरामध्ये सगळ्यांना हे तेल आपल्याला मधल्या बोटाने कपाळावर लावायचं आहे. ही झाली आजची सेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.